तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण CETसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे कॅप राऊंडचे फॉर्म भरण्यासाठी, तर ते बघूया. तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा. तर हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी आहे तो 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. तर पहिला जो पार्ट आहे तो पार्टमध्ये आपण बघणार आहोत कॉमन डॉक्युमेंट, जे काही कॉमन डॉक्युमेंट आहे सर्वांसाठी रिक्वायर्ड आहे ते. आणि काही दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की स्पेशल डॉक्युमेंट काय काय लागू शकतात कॅटेगरी वाईज मुलांसाठी. तर चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिले कॉमन डॉक्युमेंटमध्ये आपल्याला लागणार आहे ते म्हणजे 10वी आणि 12वीचं मार्कशीट. 10वी आणि 12वीचं मार्कशीट हे गरजेचं आहे मित्रांनो. तर दुसरं आहे 12चं लिव्हिंग सर्टिफिकेट, 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला. हा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती तुमची सगळी जी माहिती आहे ती योग्य आहे की नाही ते एकदा चेक करून घ्या कॉलेजमधून घेताना. आणि तिसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट. काही जणांकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नसतं, त्यासाठी आत्ताच तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेटसाठी अप्लाय करून द्या. लवकरच भेटून जातं ते, काही नाही 3-4 दिवसात भेटून जातं. तर डोमेसाईल सर्टिफिकेट हे एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे मित्रांनो. आणि चौथं आहे इन्कम सर्टिफिकेट. तर इन्कम सर्टिफिकेट हे पण एक इम्पॉर्टंट आहे. तर इन्कम सर्टिफिकेट जे आहे ती चालू वर्षीचं पाहिजे मित्रांनो. काही जण काय करतात की जुनं घेऊन येतात आणि जुनं अपलोड करतात, तर असं चालणार नाही मित्रांनो. इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते आत्ताच पाहिजे. आणि 5वं सर्टिफिकेट, जर तुम्ही एज्युकेशनमध्ये जर गॅप घेतला असेल तर हे सर्टिफिकेट तुमच्यासाठी लागणार, ते आहे म्हणजे गॅप सर्टिफिकेट, जर एज्युकेशनमध्ये तुमचा गॅप असेल तर. आणि 6वं सर्टिफिकेट आहे आपलं कॉमन आधार कार्ड. तर हा आहे पहिला पार्ट. तर कॉमन डॉक्युमेंट्स हे सगळं तुम्हाला लागणार आहे. आणि आपण जाऊया आता दुसऱ्या पार्टमध्ये. तर दुसऱ्या पार्टमध्ये जे काही आपले OBC, SC, ST, VJ, SC, BC स्टुडंट आहे त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट हे प्रत्येकाकडे पाहिजेच. आणि तेच कास्ट सर्टिफिकेट बरोबरच त्या कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी. तर काही जणांकडे बऱ्याच जणांकडे काय असतं की कास्ट सर्टिफिकेट असतं पण त्याची व्हॅलिडिटी नसते, किंवा काहींनी व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेलं असतं. पण आपल्याला जी आहे ती अप्लाय केल्यानंतर एक स्लिप भेटते बघा. ती स्लिप कुठपर्यंत चालते का, जोपर्यंत आपण कॅपचे फॉर्म भरतो. पण आपण जेव्हा ॲडमिशन करतो त्या ॲडमिशनच्या वेळेस आपल्याला जी कास्टची व्हॅलिडिटी आहे ती ओरिजिनलच लागते. तिथं ते ओरिजिनलच कास्टची व्हॅलिडिटी घेतात. त्याचबरोबर शेवटचा डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिनल डॉक्युमेंट्स पण लागतं. ते पण एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट म्हणून तुम्ही कन्सिडर करा. तर हे सगळे डॉक्युमेंट आहेत ते MSc CETच्या आपले कॅप राऊंडचे फॉर्म भरण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर त्याचप्रमाणे इथून पुढे जे आहे आपल्या चॅनलवरती सगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपण CET रिलेटेड किंवा एज्युकेशन रिलेटेड अपलोड करणार आहोत. तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि आत्ताच आपण काही दिवसानंतर एक सिरीज पण चालू करतो की कॉलेजची इन्फॉर्मेशन, सर्व कॉलेजची जी काही इन्फॉर्मेशन आहे तिचे कट ऑफ, तिचे प्लेसमेंट्स आणि तिचं नियर बाय प्लेस कसं आहे, तिचं कॅम्पस कसं आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन आपण या चॅनलवरती देणार आहे. त्याचबरोबर आता इथून पुढं जे काही फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे त्या फॉर्म फिलिंग प्रोसेसची पण आपण इन्फॉर्मेशन या चॅनलवरती देणार आहे. तर अशाच इन्फॉर्मेशनसाठी